पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल आणि तो चुकीचा वागत असेल आणि हे नव्याचे 9 दिवस नाही, हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे. पुढच्या वेळेस येताना मी मुक्कामाच्या तयारीने येईल. मी आल्यानंतर कामं वेगवेगळ्या भागात चाललेली आहेत त्याची पाहणी करेल. आज मला काही लोकांनी निवेदन दिलेले आहेत, त्या निवेदनाची मी नोंद घेईल. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ते 25-15 अमके तमके 10 लाख द्या 5 द्या ह्या चिरीमिरी वाटायला मी तिथं आलेलो नाहीये. दिलेले पैसे ते आमदार निधीचे असतील, ते खासदार निधीचे असतील, ते जिल्हा वार्षिक योजनेचे असतील किंवा ते राज्य सरकारचे असतील, त्याच्या संदर्भामध्ये त्या सगळ्याचा व्यवस्थितपणे खर्च त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे. आता जे काही स्टेटमेंट कोणाकोणाची चाललेली आहे त्याच्यात किती तथ्य आहे, किती सत्य आहे, किती असत्य आहे, त्याच्याबद्दलची चौकशी त्या ठिकाणी करू. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे आणि घटनेने दिलेलं आहे. त्याबद्दल दुमत कोणाचंच असायचं कारण नाही. पण उगीच नुसतं मी आलो की मला मोठा हार द्यायचा, मला बुके द्यायचा, मूर्त्या द्यायच्या, पांडुरंगाची द्यायची, विठ्ठलाची द्यायची, पण त्यांनी काय सांगितले ते पण डोळ्यात समोर ठेवा ना. साधू संतांचे काय विचार आहेत, इतर काय गोष्टी आहेत. आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही तर ते डोक्यातनं काढा, ते डोक्यातनं काढा. मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, इथं अनेक जण माझ्या अनेक वर्षापासूनचे संबंध असणारे पण आहेत, काही नवे पण कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांच्या ओळखी माझ्या होतील. जेवढं मी येणं जात माझं वाढेल त्या पद्धतीनं एकंदरीत गोष्टी वाढतील. आणि स्वच्छ प्रतिमेचे राहा. लोकांनी असं म्हटलं पाहिजे की बाबा खरंच हे लोक व्यवस्थितपणे काम, या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. तुला कुणाचाही अवमान करायचा त्याच्यामध्ये जसं येईल तसं व्यापाऱ्यांची एखादा मिटिंग एकदा घ्यायची, डॉक्टर मंडळींची, वकील मंडळींची, तुमचं काय नाही. कामं करताना फक्त पुढाऱ्यांना कामं केली जात नाही, त्याच्यात वेगवेगळ्या क्षेत्रात, परंतु ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही पण समाजकारणाशी संबंध आहे, जनतेशी संबंध आहे, त्यांची काय, त्यांच्या मनात काय. कधी काही पत्रकार मित्रांना घेऊन बाबा तुमच्या काही सूचना आहेत, कधी काही साहित्यिक असतात, काही कवी असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले साहित्य, कला, संस्कृती अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा वर्ग असतो. त्या पद्धतीनं आपल्या इथल्या इमारती काही मला आता दाखवत होते, जिल्हा परिषदेची इमारत झाली ना, आता जे काही चालू आहेत त्याचं पण एलिव्हेशन, त्याचं साईड एलिव्हेशन ते कसं चांगलं राहील. उद्या 50-100 वर्ष टिकले पाहिजे. मी परवा जालन्याला पण गेलो होतो, तेव्हा जालन्याला पण मी माझ्या पद्धतीने पाहणी केल्यावर तिथल्या चीफ इंजिनियर आणि तिथल्या कलेक्टरला काय सांगायचं ते सांगितलं. आता कालच चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की कलेक्टरनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट दिली पाहिजे, तहसीलदारांनी दर आठवड्याला, प्रांतांनी दर आठवड्याला काही गावांना व्हिजिट 1 दिवसाला दिलीच पाहिजे. ज्या काय आता 100 दिवसाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी दिलाय त्या कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे त्या पद्धतीनं काम चाललंय का नाही, कुठं काम थांबलेलं आहे, का थांबलेलं आहे, काय अडचण आहे. मी नुसता आदेश देणार नाही, त्यांची अडचण समजून, अडचण असेल तर ती मला दूर करावी लागेल. सांगून कसं चालेल. पोलिसांना इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, गाड्या आहेत का, पोलीस स्टेशन आहेत का, नाही का, त्यांना जेवढा स्टाफ लागतो तेवढा स्टाफ आहे का, तीच गोष्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंटला, तीच गोष्ट फॉरेस्ट असेल, तीच गोष्ट पाण्याच्या योजना. आता आपल्या शहरामध्ये इथं पण निवेदन दिली, येताना योगेश पण काही सांगत होता, विक्रम आणि आमचा सतीश पण सांगत होता. काल कॅबिनेटच्या वेळेस धनंजयने पण सांगितलं की दादा इथं 32-33 कोटी रुपये बिल थकलंय आणि पाणी धरणामध्ये पण पेडकरांना प्यायला पाणी नाही का, तर लाईट बिल भरलं नाही. जसं शिस्तही लावावी लागेल नियमाप्रमाणे. आता त्याला एवढं बिल भरता येणार नाही तर त्याला हप्ते पाळायचे आहेत का, त्याच्या दंड व्याज माफ करायचं का, की त्याच्याबद्दल कालच एक मिटिंग लोकेश चंद्रा शुक्ला सचिव आहेत, लोकेश चंद्रा महावितरणचे सीएमडी आहेत, त्यांच्याबरोबर घेतली होती. जे माझ्या स्तरावर असेल ते मी माझ्या स्तरावर सोडेल, जे मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत न्यावं लागेल ते मी मुख्यमंत्र्यांना सांगेन. हे सांगताना लोकप्रतिनिधींना पण विश्वासात घेईल. 2 मंत्रिमंडळात सहकारी आहेत तुमच्या भागातले ते धनंजय मुंडे आणि पंकजाताई, त्यांना मी विश्वासात घेऊ. भेदभाव त्याच्यामध्ये केला जाणार नाही, पण मी जर भेदभाव नाही केला तर मी ज्याचं काम करतो त्यांनी पण केला पाहिजे. नाही तर मी त्याचं काम करणार आणि ते तिसरंच काहीतरी करणार, त्याला नाही मी खपून घेणार. मग त्याला सरळ सांगणार जर दुटप्पी वागणार असेल तर मी काम करणार नाही. मी काही साधू संत नाही, मी सरळ मार्गी आहे. मी जरूर सगळ्यांना मदत करीन. जो संख्येने कमी असेल त्याला भीती वाटत असेल की बाबा मी कसं जगायचं, मला काय आधार आहे, तुम्हाला सरकारचा आधार आहे पण आमचा आधार आहे. आम्ही इथं ते विट्टी दांडू पतंग उडवत आलेलं नाही, आम्ही इथं काम करतात, मला काम करायला आवडतं. मी सकाळी फार हेलिकॉप्टरने येणार होतो पण मी सतीशला आणि विक्रमला सांगितलं की आपण सकाळी 6ला निघू. 7:30ला बरोबर राजेश्वरला रात्री फोन केला. खरं 2 दिवसाची महत्वाची मिटिंग धनंजयची दिल्लीमध्ये, बातम्या काही चालल्यात, ह्याच्याकरता गेले त्याच्याकरता.
मुख्यमंत्र्यांना मला एकत्रवांना विचारून वेगवेगळ्या महत्वाच्या अन्न नागरी पुरवठ्याच्या मीटिंग तिथं असल्या तर त्या मंत्र्याला जावं लागतं, फायनान्सच्या मीटिंग असल्या तर मला जावं लागतं, होमच्या मीटिंग असल्या तर मंत्र्यांना जावं लागतं, नगरविकासच्या मीटिंग असल्या तर एकनाथरावांना जावं लागतं, पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट त्याच्या संदर्भातल्या मीटिंग असल्या तर पंकजाताईंना जावं लागतं. खरं तो निरोप धनंजयला मिळाला नाही. वास्तविक आज पण त्याच्या तिथं महत्वाच्या मीटिंग होत्या, कारण तेही महत्वाचं आहे. कारण दिल्लीतनं पैसा जास्तीत जास्त आपल्या राज्याला कसा मनरेगाचा असेल, इथं विहिरी पण अशा काही महाराष्ट्रातल्या तक्रारी आहेत की दादा विहिरी नसतानाच पैसे उचलले जातात. इथल्या नाही, बाहेरच्या तक्रारी आहेत. तशा इथं होऊ नये. जर कोणाची काही कल्पना असेल तर हे किंवा जुनीच विहीर दाखवायचे पैसे उचलायचे असं दुसरीकडे होतं, इथं नाही. पण असं काही इन्शुरन्स विमा 1 रुपयात विक विमा आहे. जमीन कुठली दाखवली, जमीन कुठली दाखवली जाते देवस्थानची, जमीन सरकारची, पीक दुसऱ्याच आणि पैसे अकाउंटला जातात. अशा तक्रारी आहेत महाराष्ट्रातल्या, तुमच्याकडे नाही, महाराष्ट्रातल्या. त्याच्यामुळे आपण तपासणार आहे. इथं असल्या तर इथंही तपासल्या, कारण जेवढी आपण नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होणार आहे. तुम्ही चुकीचे वायंडे बंद केले, उद्योगपती येऊन इथं गुंतवणूक करणार आहे. तुमच्याकडं काही साईट विंडमिलच्या चांगल्या आहेत, तुमच्याकडे काही साईट सोलर पॅनल बसवण्याच्या चांगल्या आहेत, तुमच्याकडे काही साईट. आमचा प्रयत्न आहे की मुंबई बीड रेल्वे पण सुरू करता येते का, तर तुमचा मुंबईशी पण पुण्याशी पण संपर्क कसा राहील. कारण दळणवळणाचा आता मी येताना ज्या रोडने आलो तो धुळ्यावरून सोलापूर त्याला जाणारा रस्ता जवळपास तुमच्या भागातला झालेला आहे. आता येताना बघितलं गावामध्ये डिवायडर काही अर्धवट सोडले गेलेले आहेत. मेन कॉन्क्रीटच्या रस्त्याला साईड गटरच काढलेली नाहीयेत. काही ठिकाणी आता एक जेसीबी लावला तरी इथल्या येड्या बाबळी घाण काढता येईल. तुम्ही इलेक्शनला उभं राहिलं तर किती खर्च करतात ते तुम्हाला माहिती. परंतु आपलं बीड शहर आहे, आपलं परळी आहे, आपलं गेवराई आहे, आपलं आष्टी पाटोदा शिरूर आहे, आपलं माजलगाव आहे, आपलं वडवणी आहे. ते आपलेपणाचे मनामध्ये येत नाही आणि त्याच्यातनं ईर्षा लाव ना की बाबा परळीच्या जास्त चांगलं काम होत आहे का, बीड शहरातलं होत आहे, गेवराईचं होत आहे, आष्टी पाटोदा का माजलगावचं होत आहे का, खेत आंबेजोग होत. आता चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कुठं कामाची क्वालिटी चांगली आहे, कुठं काय आहे. आणि बरेच जण आता काय व्हायला लागलंय, आता सत्ता आली आमच्याकडे 5 वर्षाकरता, लोकांना कळलेलं आहे. हौसे नवसे गौसे आता मला येऊन फार भेटायला लागले. लोकसभेला 3रीकडे होते, विधानसभेला 4थीकडे होते. तुमच्याच आरमती तेव्हा कुठे गेला होता, यायला माझा आहे तर नाही दादा मी युतीचा आहे. आम्ही युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला. हे असं चालणार नाही. काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशांचं मी बघेन खरंच दुरुस्त होत आहेत का. कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते, सगळीकडे असते, माझ्याकडे पण आहे. ही जरूर उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा. आज कुठे उगवलं इकडं, तसलं चालणार नाही. मी स्पष्टपणे सांगतोय. आता राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय, लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय, उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं, एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला, असलं अजिबात चालणार नाही. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना पण खाली सांगा, नको बाबा आता उगीच आपलं स्वतःसारखं सरळ वागूया, चांगलं वागा. मी तुमच्या मागे पूर्ण ताकद उभी करीन, तुम्हाला कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. पण चुकीचं वागला तर तुम्हाला कारवाई केली जाईल. तुमच्यावर जे काही नियम आहेत त्या पद्धतीने कलम लावली जातील. सातत्य काही राहिलं तर मकोका पण लावला जाईल. कारण 3-4 केसेस एखाद्याच्यावर लागल्या, 4 एक गंभीर स्वरूपात, तर ते होतं. बाहेरचे गुंतवणूक करायला विंडमिलवाले येत आहेत, त्यांना जर कोणी खंडणी मागितली इथं नाही तिथं नाही, हे कुठं सरकारच्या रस्ते अडवलेले पण चालणार नाही आणि या सगळ्या गोष्टी चालणार नाही. हे मी मुद्दा सुरुवातीला सांगतो, मला खरं तर वेळ झालेला आहे. पक्ष नोंदणीचा सोयाबीन कापूस सोयाबीन खरेदीच्या बद्दलच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी कालच्या कॅबिनेटला जयकुमार रावळला दिलेल्या आहेत. बाबासाहेब पाटलांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता, आज पण निवेदनाच्या द्वारे आलेला आहे. मी पण आता इथून मुंबईला जाईल त्यावेळेस पण पुन्हा आता दिल्लीला मुख्यमंत्री कानावर घालतो की बाबा तिथं पण सांगावं लागेल. कापूस मोठ्या प्रमाणावर माझ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडलेला आहे, त्याच्याही संदर्भात कापसाची केंद्र खरेदीची चालू करण्याच्या करता त्या बाबतीमध्ये प्रयत्न केला जाईल, मदत केली जाईल. आणि इतर जे काही वाढ
मला जयकुमार आणि देवरा या दोघांना खोललो, त्या दोघांनाही सांगितलं जाईल. काही ग्रामपंचायतीचे सदस्य निवडून आलेले आहेत, परंतु त्यांना खरं मुदत दिलेली होती व्हॅलिडिटी सर्टिफिकेट करता. आता त्यांना अपात्र ठरवलं जातं. ते मी कलेक्टरशी बोलीन. कलेक्टरला जर अधिकार असेल तर तेवढ्या अधिकाराचा वापर मी त्यांना करायला लावीन, पण ते होऊ शकत नसेल तर मात्र मला सांगता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 2 दिवसाचं शिबिर आपल्या शिर्डीला झालेलं होतं. त्याच्यामध्ये पक्ष नोंदणीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. पक्षाच्या नोंदणीच्या संदर्भामध्ये त्याला काही हे लावलेले आहे, रक्कम लावलेली आहे. तेवढी पक्षाकरता खर्च करायला हरकत नाही. ऑनलाईन नोंदणी आहे, ऑफलाईन नोंदणी आहे आणि नुसतंच मतदार यादी करून नोंदणी करायची नाही. मी थोडंसं राष्ट्रवादीचा जो कार्यकर्ता काम घेऊन येईल, मी बघणार आहे की राजेश्वर यांनी किती नोंदणी केलेली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोंदणी केल्याशिवाय माझ्याकडे येऊच नका. आणि इतर पक्षाला मला तो सांगायचा अधिकार नाही. भाजपच्या आल्यावर ते युती म्हणून मला त्यांचंही काम करावं लागेल, शिवसेनेचे म्हणून त्यांचंही काम करावं लागेल. आणि कॉमन मॅन त्यांचा राजकारणाशी संबंध नाही, ते कागद वाचल्यावरच लक्षात येतं की काय त्या पद्धतीनं. पण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आम्ही जसं सकाळी लवकर उठून कामाला लागतो आणि उशिरापर्यंत काम करतो आणि भावना चांगली असते, त्या पद्धतीनं तुम्ही पण मला साथ द्या, तुम्ही पण मला सहकार्य करा. आणि बीड जिल्ह्याच्या बद्दल जी आज बदनामी काही जण सातत्याने प्रिंट मीडियामध्ये, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये करताय, ते आपल्याला सगळ्यांना मिळून पुसायचंय. अजित पवारनी एकट्याने ठरवलं तर अजित पवारला ते शक्य नाही. त्याला तुमच्या सारख्या जीवाभावाच्या सहकार्यांची साथ लागेल, इथल्या NGOची साथ लागेल, इथल्या जनतेची साथ लागेल, इथल्या वेगवेगळ्या घटकामध्ये काम करत असणाऱ्या सर्व मान्यवरांची त्या ठिकाणी साथ लागेल. ती साथ द्या. इथं आल्यानंतर आपण जे प्रेमाने स्वागत केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना